नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी घुसळण चालू आहे ती बारकाईने बघितली तर एक गोष्ट लक्षात येते की उद्धव ठाकरे असो, काँग्रेस पक्ष असो किंवा शरद पवार असो, हे या परिस्थितीमध्ये आपलं अस्तित्व टिकवण्याची लढाई लढत आहे. कारण सरळ आहे की शरद पवारांचा पक्ष विधानसभा निवडणुकीनंतर थेट 6व्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे. लोकसभेला जो एक नंबरचा पक्ष होता तो काँग्रेस पक्ष आता विधानसभा निवडणुकीनंतर 5व्या नंबरचा पक्ष झालाय. उद्धव ठाकरेंची अवस्था 4थ्या नंबरची. आणि त्यामुळे पुढची 4-4.5 वर्ष कुठल्याही मोठ्या महत्वाच्या लोकसभा विधानसभा निवडणुका होणार नसतील तर मग आपलं अस्तित्व कसं टिकवायचं ही समस्या आहे. आणि ही समस्या अशासाठी असते की पवार, अजितदादा, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे ही मंडळी राज्य किंवा केंद्राचं राजकारण खेळत असतात. पक्षाचे प्रमुख म्हणून पक्षीय राजकारण खेळत असतात. तशी अवस्था तळागाळातल्या कार्यकर्त्याची नसते. तळागाळातला कार्यकर्ता ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो, नगरपंचायत असो, महापालिका असो, जिल्हा परिषद, तालुका पंचायत अशा निवडणुकीत जी छोटी छोटी सत्ता पदं असतात त्याचे छोटे छोटे फायदे घेऊन आपलं राजकारण खेळत असतात. आणि त्यासाठी मग त्यांना मुंबईमध्ये किंवा दिल्लीमध्ये आपला कोणतरी आश्रयदाता, गॉडफादर आवश्यक असतो. आणि त्यासाठी असे लोक कुठल्या ना कुठल्या पक्षामध्ये असतात. त्यांच्या निष्ठा अगदी वैचारिक वगैरे असतात अशा भ्रमात कोणीही राहू नये. आजकाल ज्या पद्धतीमध्ये कुठल्याही पक्षातून माणूस उठतो, कुठल्याही पक्षात दुसऱ्या जातो, किंवा विचारधारा विचारधारा बोंबलणारे सगळे लोक जितक्या सहजपणे कोलांटी उडी मारल्यासारखे आपल्या एकूण विरुद्ध टोकाच्या असलेल्या विचारधारेच्या पक्षाबरोबर निवडणुकीसाठी किंवा सत्तेसाठी हातमिळवणी करताना दिसतात, तेव्हा त्यानंतर विचारधारेच्या गोष्टी बोलणं हा शुद्ध भामटेपणा आहे. असो, मुद्दा इतकाच आहे की ज्या प्रकारची राजकीय परिस्थिती आज आहे त्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन, करोना आणि कोर्टातले जे खटले आहेत त्यामुळे गेल्या 2 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेलाय. जिल्हा परिषदा, तालुका पंचायती आणि महापालिका वगैरे असल्या निवडणुका होऊ शकलेल्या नाही. आणि त्या होऊ शकलेल्या नसतात तेव्हा या स्थानिक पातळीवरचं जे वेगवेगळ्या पक्षांचं नेतृत्व असतं त्या नेतृत्वाला, म्हणजे तालुक्याचा असेल, जिल्ह्याचा असेल, वॉर्डचा असेल, त्या पातळीवरच्या त्या कार्यकर्त्याला आपले सामान्य पाठीराखे, अनुयायी जपून ठेवणं आणि त्यावर खर्च करणं अवघड जात असतं. कारण सत्तेबरोबर प्रचंड प्रमाणात पैसा येत असतो आणि तो पैसा उधळून आपले पाठीराखे, आपल्या वॉर्डातले काय 150-200 कार्यकर्ते असतील त्यांच्या खाण्यापिण्यापासून सगळं सांभाळावं लागतं. आणि ते कार्यकर्ते जर त्याच्याबरोबर राहिले नाहीत तर मग राज्य पातळीवर आमदार किंवा खासदारकीच्या निवडणुका लढवणारे किंवा जिल्हाध्यक्ष वगैरे म्हणून मिरवणारे जे लोक असतात त्यांना असे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते टिकवणं अवघड जात. सगळा खर्च येऊन पडतो कोणाच्या डोक्यावर? तर आमदार किंवा खासदाराच्या डोक्यावर पडतो. कारण स्थानिक पातळीवरचा खर्च करण्यासाठी स्थानिक नेतृत्वाला छोटी छोटी स्थानिक पातळीवरची सत्तापदं असतात ती मिळत नाही. आणि म्हणून पवार असो, उद्धव ठाकरे असो, अशा सगळ्या नेत्यांना सत्तेमध्ये राहणं भाग असतं. सत्तेशिवाय विकास नाही हे खोटं आहे. सत्तेशिवाय संघटना नाही आणि संघटनेवरचा खर्च नाही ही समस्या असते. आणि म्हणून जर 4-4.5 वर्ष पुढच्या काळात विधानसभा, लोकसभा निवडणुका नसतील आणि स्थानिक पातळीवर नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार नसतील
तर हे स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे काढून खर्च करणं आणि पक्ष टिकवणं अवघड जातं. आणि म्हणूनच मग सत्तेत बसलेले अजितदादा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची परिस्थिती चांगली असते, कारण त्यांच्या हातात राज्याची सगळी सत्ता आहे. आणि त्यामुळे आपल्या स्थानिक पातळीवरच्या वॉर्ड, तालुका किंवा जिल्हा पातळीवरच्या कार्यकर्त्याला आणि त्या कार्यकर्त्यांच्या अनुयायांना पोचणं हे सत्तेत बसलेल्या पक्षांना आणि नेत्यांना जितकं सोपं आहे, तितकं विरोधी पक्षात बसलेल्या नेत्यांना आणि पक्षांना स्थानिक पातळीवरचं आपलं संघटन टिकवणं सोपं नसतं. कारण तो सगळा खर्चाचा बोजा त्यांच्या डोक्यावर येतो, जे आमदार आहेत किंवा जिल्हाध्यक्ष वगैरे आहेत आणि सत्तेपासून दूर असल्यामुळे इन्कम बंद असत. असो, तर अशा परिस्थितीमध्ये पार्टीचा अनुयायी आणि कार्यकर्ता टिकवणं अवघड जातं. आणि म्हणून मग अस्तित्वाची लढाई म्हणतात. ती अस्तित्वाची लढाई राज्यव्यापी दिसत नसली तरीही ती जिल्हा तालुका पातळीवर आणि वॉर्ड पातळीवर असते. आज जेव्हा आपण म्हणतो की ऑपरेशन टायगर वगैरे ह्या भाषा ऐकतो, त्याचं कारण ते असतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मला आठवतं, अगदी या विधानसभा लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांनी एक महत्वाचं असं ऐतिहासिक विधान केलं की ज्या प्रकारे काँग्रेस पक्षाने हळूहळू करत रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी चळवळ आणि दलित पॅन्थरचे तुकडे तुकडे करून टाकले, तसंच भाजप किंवा आजचे सत्ताधारी हे शिवसेनेचे तुकडे तुकडे करून टाकतील. हे प्रकाश आंबेडकर बोललेले आहेत जेव्हा एकनाथ शिंदे यांचं बंड झालेलं होतं आणि अजितदादांचं बंड चालू होतं. त्या कालखंडातलं हे प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य आहे. आणि त्यानिमित्ताने मला एक ऐतिहासिक गोष्ट आठवली. तब्बल 34-35 वर्षापूर्वी 1990-91च्या काळातली गोष्ट आहे. मुंबईत मुंबईत चेंबूरला म्हणजे मला वाटतं व्ही पी सिंग पंतप्रधान झाले आणि त्यानंतर शिवसेनेचा एक मेळावा शिवाजी पार्कला झाला होता. आणि त्या मेळाव्यातून परतणारे जे भांडूप, ठाणे, कल्याण असे ट्रकने जाणारे शिवसैनिक आणि लोक होते, त्यांची एक धुमश्चक्री कुर्ल्याला जवळ कुठेतरी हायवेवर झाली होती. आणि त्यामुळे संतप्त झालेले आंबेडकरी चळवळीतले 9 तरुण हे चेंबूरला आंबेडकर उद्यानाच्या परिसरामध्ये बेमुदत उपोषणाला बसले होते. आणि त्यांनी एकच मागणी केली होती की आंबेडकरी चळवळीचे जे लहान मोठे वेगवेगळे गट आणि घटक आहेत, त्यांनी एकत्र यावं. रिपब्लिकन ऐक्य ही त्यांची घोषणा होती. आणि प्रकाश आंबेडकर, रासू गवई, रामदास आठवले असे जे वेगवेगळे नेते होते, या सगळ्यांना त्या दडपणाखाली एकत्र यावं लागलं होतं. आणि रिपब्लिकन ऐक्याची एक मोठी चालना त्या वेळेला मिळाली होती. आणि तो सगळा संदर्भ जवी पवार यांनी आंबेडकरी चळवळ नावाच्या आपल्या खंडप्राय पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. व्यवहारतः त्या दलित तरुणांच्या उपोषणातून ही रिपब्लिकन ऐक्याची प्रक्रिया सुरू झाली. पण ती प्रक्रिया ही रिपब्लिकन ऐक्यापेक्षा काँग्रेसला कशी उपयुक्त ठरेल या दृष्टीने डावपेच खेळले गेले. आणि त्या डावपेच खेळणाऱ्या सूत्रधाराचं नाव शरद पवार होतं, असं ज वी पवार यांनी आपल्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलेलं आहे. हे सगळे वेगवेगळ्या गटामध्ये, वेगवेगळ्या संघटनांमध्ये विभागले गेलेले आंबेडकरी नेते किंवा दलित नेते यांना कान धरून एकत्र आणण्याचं आणि तरच उपोषण सोडण्याचं काम त्या 9 तरुणांनी केलेलं होतं. पण त्यानंतरची जी ऐक्याची प्रक्रिया सुरू झाली, त्यामध्ये शरद पवारांनी आपले एजंट घुसून ज्या प्रकारचं कारस्थान राबवलं,
जो डावपेच राबवला, त्यातून रिपब्लिकन ऐक्य होण्यापेक्षा रिपब्लिकन किंवा आंबेडकरी चळवळीचे आणखीन अनेक तुकडे झाले. मला आठवतं त्यावेळेला जे काय हिंदुत्वाची लाट महाराष्ट्रामध्ये आली होती, शिवसेना भाजप युतीचं पुनरुत्थान हे त्या 1990च्या 89-90च्या निवडणुकांमधून झालं. आणि 1991च्या त्या प्रक्रियेमध्ये, 90च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये रिपब्लिकन गटाला सोबत घेतल्याशिवाय काँग्रेसला बहुमत गाठता येणार नाही. आणि बहुमत हुकलं तरी रिपब्लिकन बरोबर असले तरी बहुमताचं दार ठोठावता येईल, हे गणित मुख्यमंत्री शरद पवार यांच्या डोक्यात होतं. आणि म्हणूनच त्यांनी अत्यंत चतुराईने रिपब्लिकन ऐक्याच्या त्या प्रक्रियेला आपल्या पद्धतीत हाताळलं होतं. मूळचे रिपब्लिकन चळवळीतले N. M. कांबळे हे त्यावेळेला काँग्रेसमध्ये गेलेले होते आधीपासून, आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून N. M. कांबळे काम करत होते. आणि ते N. M. कांबळे यांच्याच नेतृत्वाखाली रिपब्लिकन ऐक्यासाठी होणाऱ्या बैठकीची सगळ्या सुविधा उभ्या करण्यात आल्या, तरतूद करण्यात आली, व्यवस्थापन करण्यात आलं. हा सगळा किस्सा जवी पवार यांच्या पुस्तकामध्ये तपशिलात लिहिलेला आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी सर्वोच्च 3 नेत्यांची एक कमिटी नेमण्यात आली. त्यामध्ये रासू गवई होते, जे मला वाटते विधान परिषदेचे सभापती पण होते, प्रकाश आंबेडकर होते, आणि पॅन्थर चळवळीचे प्रमुख असलेले, म्हणजे त्यावेळच्या पॅन्थरचे प्रमुख असलेले रामदास आठवले यांचा समावेश होता. पण ज्या वेळेला या रिपब्लिकन ऐक्याच्या निमित्ताने लगेचच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आंबेडकरी चळवळीने काही ठाम पावलं उचलली पाहिजेत, असा निर्णय घेण्याचं दडपण आलं, तेव्हा काँग्रेस बरोबर हातमिळवणी करण्याचा निर्णय घेण्यासाठी या 3 नेत्यांवर आणि उरलेल्या 10-12 नेत्यांवर इतका दबाव आणला गेला की आंबेडकरी चळवळीची एकजूट वेगळी राहिली. आणि काँग्रेसचं पुनरुज्जीवन व्हायला आंबेडकरी चळवळीला किंवा त्याच्या रिपब्लिकन ऐक्य नावाचा जो प्रकार होता त्याला बळी देण्यात आला. हा सगळा किस्सा तुम्ही जवी पवार यांच्या त्या पुस्तकामध्ये बघू शकता, वाचू शकता. अगदी तपशीलवार आलेला आहे, तपशीलवार. तर तो जो भाव होता की आपलं, म्हणजे शरद पवार काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसचे मुख्यमंत्री होते, आणि आपल्या पक्षाला किंवा आपल्या सत्तेला पुन्हा उभारी येण्यासाठी आणि 1990च्या निवडणुकीनंतर पुन्हा आपलं मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी शरद पवारांनी कसं शिस्तबद्धरित्या आपापले आपले खास एजंट रिपब्लिकन आंदोलनामध्ये घुसवून आंबेडकरी चळवळीचे अधिक तुकडे केले, आणि त्याच आंबेडकरी मतांच्या बळावर आपली सत्ता टिकवली. याचा सगळा तपशीलवार इतिहास तुम्हाला जवी पवारच्या त्या पुस्तकात मिळू शकतो. मला असं वाटतं की आज हा सगळा मी एवढ्यासाठी इतिहास सांगतोय की नेमकी तीच गोष्ट, तेच डावपेच शरद पवार आज जवळजवळ 34 वर्षानंतर परत एकदा वापरतायत. अजितदादांनी त्यांचा पक्ष तोडलेला आहे. शरद पवारांच्या सगळ्या डावपेचाला बळी पडून उद्धव ठाकरेंनी शिवसेना फार रसातळाला नेलेली आहे. आणि त्यामुळे 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी पक्ष आहेत. अशा वेळेला आपलं पुनरुज्जीवन करायचं, तर त्यासाठी शरद पवार नेहमी वैचारिक वगैरे बाजू लाथाडून वाटेल त्या कोलांट्या उड्या मारतात. आणि मला असं आता वाटतंय की शरद पवारांनी आपल्या राजकारणाचं पुनरुत्थान करण्यासाठी जी भाजपशी हातमिळवणी केलेली आहे, छुपी हातमिळवणी केलेली आहे, त्यातून 34 वर्ष जुने डावपेच पवार नव्याने खेळत आहेत. त्यामुळे एका बाजूला एकनाथ शिंदे यांना खेळवायचं. तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला रासू गवई शेवटी आपली डाळ शिजणार नाही म्हणून अखेरच्या टप्प्यात हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. प्रकाश आंबेडकरांकडे
काँग्रेसने पाठ फिरवली आणि रामदास आठवलेंना चुचकारत आपल्या बरोबर घेतलं. आज तुम्हाला दिसेल की एकाच वेळेला उद्धव ठाकरेंना दिवसण्याचं काम शरद पवार करतायत आणि त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांना सन्माननीय वागणूक देण्याचे डावपेच सुद्धा शरद पवारच खेळत आहेत. कसे खेळ चाललाय बघा. म्हणजे एकनाथ शिंदे यांना चुचकारतायत आणि उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक्समध्ये जायचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे अजितदादांच्या पक्षाला जी विधानसभा निवडणुकीत नवी उभारी मिळाली त्यांचे माणिकराव कोकाटे आणि तुमचे धनंजय मुंडे या दोघांना कॉर्नर करून एक प्रकारे अजितदादांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला जातो. पण या सगळ्यामध्ये वरकरणी शरद पवार कुठेही दिसत नाहीत. जसं रिपब्लिकन ऐक्याच्या प्रक्रियेमध्ये शरद पवार कुठेही दिसत नव्हते, पण रिपब्लिकन ऐक्याच्या बैठका, त्यासाठी होणारे जमणारे नेते, त्यांची येण्या जाण्याची व्यवस्था, त्यासाठीच्या सगळ्या सुखी सुविधा शरद पवारांचे एजंट करत होते. आणि इथे पण प्रत्यक्ष समोर शरद पवार येत नाहीत, पण महादजी शिंदे पुरस्कार शरद पवार, साहित्य संमेलन स्वागताध्यक्ष शरद पवार. बघा तुम्ही त्यात पंतप्रधानांना आमंत्रित करणारे शरद पवार, एकनाथ शिंदे यांचा सत्कार ज्यांच्या हस्ते झाला ते शरद पवार. हे सगळं बघितलं की लक्षात येतं की आज आपल्या हातामध्ये राजकारणाचे कुठलेही धागेदोरे नसताना जे प्रचलित राजकारण आहे त्यामध्ये आपला राजकारणाचा मुखवटा उतरवून बाजूला ठेवायचा आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातून आपली राजकीय घोडी पुढे दामटून घ्यायची, हा डावपेच शरद पवार खेळत आहेत. जो 34 वर्षापूर्वी हिंदुत्वाची जी लाट आली होती, मंदिर वही बनाएंगे, त्यासाठी जसा रिपब्लिकन आणि आंबेडकरवादी चळवळीचा वापर शरद पवारांनी केला, तसा वापर आज महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळी ज्या आहेत त्यांचा मोठ्या शिताफीने शरद पवार वापर करतायत आणि त्यासाठी प्रसंगी भाजपची सुद्धा मदत घेताना शरद पवार दिसतात. शरद पवारांच्या ह्या खेळी नव्या नाहीयेत, अजिबात नव्या नाहीयेत. हे ठरवून शरद पवार करतात आणि त्यांची जी राखीव प्यादी असतात ती कधी सामाजिक क्षेत्रामध्ये असतात, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतात, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये असतात, क्रीडा क्षेत्रामध्ये असतात. जेव्हा आपलं राजकारण डबघाईला येतं तेव्हा शरद पवार अशी जी वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांची राखीव तैनाती फौज असते ती बाहेर काढतात. अन्यथा अचानक हा महादजी शिंदे नावाचा पुरस्कार आला कुठून? तो एकनाथ शिंदे यांना द्यायचा निर्णय घेतो कोण? घेतो कोण? दिल्लीत अधिवेशन ठरतं कसं? आपलं दिल्लीत मराठी साहित्य संमेलन ठरतं कसं? आणि त्याचं उद्घाटन मोदींकरवी करायचं एवढ्यासाठी हे साहित्य संमेलन दिल्लीत भरवलं होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधा. आणि अचानकपणे विधानसभेत उभारी मिळालेला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा गट होता त्याच्यावर एकामागून एक हे दोन प्रसंग येतात कसे? दोन मंत्री वांद्यात जातात कसे? या सगळ्याचा विचार कर. आणि यामध्ये मोठ्या शिताफीने कुठेही शरद पवार त्या कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण त्यामध्ये पुढे पुढे दिसणारे चेहरे आणि माणसं बघितली तर त्यावेळचे एन. एम. कांबळे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते, पण मूळचे आंबेडकरी चळवळीतले. आणि परिणाम काय झाला तर रासूगवई एका टोकाला, प्रकाश आंबेडकर दुर्मुखलेले आणि रामदास आठवले यांना एक नेता म्हणून, रिपब्लिकनांचा एक मोठा नेता म्हणून पुढे केला आणि त्यांना
निवडणुकीनंतर मंत्रीपदी सुद्धा बसवलं. आणि सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या धडपड्या कार्यकर्त्यांना अल्टिमेटली आपल्या पक्षाचा एक मंत्री झालाय, तर त्याच्या दारात यायला पवारांनी भाग पाडलं. आज नेमकं तेच होतंय. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंना आगपाखड करायला लावायची, उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीत एकाकी पाडायचं, तिकडे देवेंद्र फडणवीसांना चुचकारायचं पण, आणि एकनाथ शिंदेच्या मनात शंका निर्माण करायच्या, अजितदादांची कोंडी करायची. हे सगळे डावपेच आहेत. हे तसे नवे नाहीत. मला मुद्दाम हे 90-91 सालचं राजकारण आठवलं. नेमकं असंच होतं. हे शरद पवारांचे डावपेच नवे नाहीत, ज्याच्यात पवार स्वतः समोर दिसत नाहीत, पण डावपेच त्यांचे असतात. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.